निवडणुकीच्या उमेदवाराशी या बैठकीचा काही संबंध नाही। माननीय अमित भाई यांनी बूथस्तरीय कार्ययोजना दिली आहे आणि आमच्या जे कार्यकर्ते बूथवर काम करतात नेत्यांनी आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यासोबत बसून महायुती करता ज्या ठिकाणी लोकसभेत आम्ही मागे राहिलो त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता जी योजना आम्ही केली आहे त्याच्या बैठक आहे। पण कुडाळची जागा ही शिवसेनेकडे आहे। शिंदेची भेट आज नारायण राणेंनी घेतली। कुठेतरी निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करून कुडाळची जागा लढवतील अशी चर्चा आहे। चर्चा असतात आणि चर्चेला काही विराम नसतो। मला असं वाटतं की या भेटीचा तसा अर्थ घेऊ नये। नवरात्रीच्या शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केलेली आहे। ते म्हणाले की सावरकर हे विज्ञानवादी होते, प्रतिवाद नव्हते। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुतीस्तुन्न उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे। राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे। राहुल गांधी यांना सुशीलकुमार शिंदेजी भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशीलकुमार शिंदेजींनी अभ्यास केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे। पुढे असंही म्हणतात शिंदे की काँग्रेस ते सावरकरबद्दलची आपली विचारसरणी बदलायची गरज आहे। काँग्रेसला कुठेतरी सल्ला दिलाच पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे। मुळात राहुल गांधींना हा सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे। राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदेसारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे। नाही, फारच वाईट आहे। त्या धुक्यामध्ये अस्थि रिस्क घेणे थोडं जरा सर्वांनी त्यातून बोध घेतला पाहिजे। पहिली यादी केव्हापर्यंत येऊ शकेल? आता उद्यापासून नवरात्राला सुरुवात होत आहे। नवरात्रामध्ये सर्व पक्षांच्या आणि महायुतीच्या उमेदवार जाहीर होतील असं म्हटलं जात होतं। बैठकांचा सिलसिला सुरू मात्र पहिली यादी केव्हा? साधारण महाराष्ट्राचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर निवडणुकीची आचारसंहिता झाल्यावरच साधारणतः सर्व पक्ष आपल्या याद्या जाहीर करतात। मला वाटतं याची वाट बघूया। अनंत अंबानींनी काल पहिले ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटी घेतली आहे, दोन्हीकडे भेटी घेतली, त्यामुळे चर्चा वेगवेगळ्या त्यांचे पारिवारिक संबंध आहे सर्वांशी, त्यामुळं त्या भेटीचा अर्थ काही जोडू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।